मरताना औरंगजेब शंभू राजांविषयी काय म्हणाला? इतिहासाची एक धक्कादायक कबुली. इतिहास हे फक्त युद्धाचं आणि सत्ता मिळवण्याचं साधन नसतं, तो आहे माणसाच्या अंतर्मनातील लढाई. औरंगजेब त्याच्या नावाने भले भले थरथरत होते. तोही अखेरीस मृत्यूशय्येवर असताना एक कबुली देऊन गेला आणि ही कबुली होती शंभू राजांविषयी. आज आपण उलगडणार आहोत मरतेवेळी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांविषयी नेमकं काय सांगितलं, काय कबूल केलं आणि का त्याला त्यांची भीती वाटत होती. 1681 दक्षिणेकडे मराठा साम्राज्य वाढते. संभाजी महाराज स्वराज्याचा विस्तार करत होते आणि याच वेळी औरंगजेब दक्षिणेकडे आला एका उद्देशाने, शंभू राजांना संपवण्यासाठी. पण त्याला हे माहीत नव्हतं की शंभू राजे हे केवळ योद्धे नाही, ते आहेत धर्माचे, संस्कृतीचे आणि स्वाभिमानाचे रक्षक. 9 वर्ष औरंगजेब मराठ्यांशी झुंज देत राहिला, पण शांत झोप त्याला कधीच मिळाली नाही. 1689 मध्ये संभाजी महाराज पकडले गेले. औरंगजेबानं त्यांच्यावर क्रूर अत्याचार केले, नखे उपसली, जीभ कापली, डोळे काढले. पण तरीही शंभू राजांच्या ओठांवर एकच शब्द होता, तो शब्द म्हणजे हर हर महादेव, हर हर महादेव. औरंगजेब जितका त्यांना वाकवायचा प्रयत्न करत होता, तितका तो स्वतः मानसिकदृष्ट्या दबावत चालला होता. संभाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाला वाटलं की आता मराठा साम्राज्य संपेल, पण उलट मराठ्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला. संताजी, धनाजी, राजाराम महाराज यांनी औरंगजेबाला दिवस रात्र सळो की पळो करून सोडलं. औरंगजेब 25 वर्ष दक्षिणेत अडकला, वृद्ध झाला, थकला, वैफल्यग्रस्त झाला आणि म्हणू लागला, मी माझं आयुष्य वाया घालवलं. हे मावळे काहीही करून हरत नाहीत. त्यांच्या मनात अजूनही संभाजी राजेंचा धडकी भरवणारा प्रभाव आहे. 1707 औरंगजेब मृत्यूशय्येवर होता. तो थकलेला, एकटा, मानसिकदृष्ट्या खचलेला. त्याने आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रात एक अद्भुत कबुली दिली, माझं सगळं आयुष्य युद्धात गेलं, पण हे मावळे कधी झुकले नाही. मी छत्रपती संभाजी जिवंत पकडलं, पण तो मृत्यूपर्यंतही हरला नाही. औरंगजेब मान्य करतो की संभाजी राजांसारखा योद्धा, राजा आणि धर्मवीर मी दुसरा पाहिला नाही. आणि शेवटी तो म्हणतो, मी जातोय पण माझ्या आत्म्याला शांती नाही. शंभूराजे गेल्यावर त्यांची आठवण औरंगजेबाच्या छावणीत जिवंत राहिली. त्यांचा आवाज थांबला, पण त्यांचं धैर्य औरंगजेबाच्या मनात गुंजत राहिलं. एक अत्याचारी बादशहा ज्याने भारतभर रक्त सांडवलं, तो सुद्धा एका मराठा राजाच्या मनोबलासमोर नमतो. ही आहे इतिहासाची खरी शिक्षा. देह हरतो पण विचार अमर राहतो. औरंगजेब मरण पावला, पण शंभूराजे अजूनही लाखोंच्या मनात जिवंत आहेत. मरणाच्या क्षणी औरंगजेबाची ही कबुली होती. ती सांगते की संभाजी राजांचा पराभव कधीच झाला नव्हता. त्यांनी फक्त युद्ध नाही लढलं, त्यांनी एका सम्राटाच्या अहंकारालाही पराभूत केलं. तुम्हाला काय वाटतं, शंभू राजांची ही वीरगाथा किती जणांना माहिती आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये जय शंभूराजे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शिवप्रभूंनी घडवलेल्या एका अमर गोष्टीसह. जय शिवराय, जय शंभूराजे.